स्नोफॉलची मजा घेण्यासाठी आता 10-12 तास ट्रॅव्हल करून जायची गरज नाहीये. हाय फ्रेंड्स, आज आपण चाललोय विराट जंक्शनला, जे की कोल्हापूरपासून फक्त 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कर्नाटकची बॉर्डर आणि हा टोल क्रॉस केल्या केल्या 200 मीटरच्या अंतरावरच या विराट जंक्शनचं मेन गेट येऊन जातंय. आज स्पेशली आम्ही स्नो पार्कची मजा घेण्यासाठी आलोय. त्यांची फर्स्ट बॅच सुरू होते 11 वाजता आणि त्यासाठी अजून टाइम होता. म्हणून थोडंसं हायड्रेट राहण्यासाठी आम्ही 2 कोकम आणि 2 लिंबू सरबत घेतले. लिंबू सरबत टेस्टला इतकं काही खास नव्हतं, पण कोकम सरबत नक्की ट्राय करू शकताय. स्नो पार्क सोबतच इथं वॉटर पार्क, गो कार्टिंग आणि भरपूर साऱ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण आहेत. ह्या नेक्स्ट टाइम ट्राय करणार. यांचे पर पर्सन ₹795 चार्जेस आहेत. अंडरटेकिंग टर्म्स अँड कंडिशन्स आम्ही साइन करून आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये एंट्री केल्या केल्या असं गार फील झालं. कारण का आम्ही गेलो होतो जूनच्या महिन्यात, तेव्हा उन्हाळा होता. एका क्रेटमध्ये चप्पल स्टँडला ठेवून आम्हाला जॅकेट्स, पॅन्ट्स, शूज, ग्लोव्ज, सॉक्स सर्व काही देण्यात आलं, जेणेकरून थंडीत आम्ही आतमध्ये गोठून जाऊ नये. अँड धिस इज माय लुक. कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा. सर्वात पहिला मीच रेडी झालो होतो. आम्ही मुद्दाम सकाळच्या फर्स्ट बॅचला आलो होतो, जेणेकरून गर्दी कमीत कमी असावी, म्हणजे आतमध्ये फुल ऑन मजा करता येईल. फर्स्ट गेट ओपन केल्यावर इथे आपल्याला थोडीशी ब्रीफिंग केली जाते की आतमध्ये काय काय आहे आणि हा वेटिंग एरिया आहे. सगळेजण इथं आल्यानंतर दरवाजा एकदाच ओपन केला जातो आणि सगळ्यांना एकदमच एंट्री दिली जाते. दरवाजा ओपन केल्यावरच आतमध्ये इतकं लाऊड म्युझिक चालू होतं की मी आत जायच्या आधीच नाचायला चालू केलं. एंट्री केल्या केल्या इतकं गार वाटायला लागलं की सर्वात पहिला ग्लोव्ज घातले. बर्फाबद्दल सांगायचं झालं तर तो खूपच असा मिठाळ आर्टिफिशियल वाटत होता, पण लाऊड म्युझिकच्या नादात काहीच लक्षात येत नव्हतं. इथे अशा छोट्या छोट्या गुफा पण केल्यात, असं इल्युजन क्रिएट करत होत्या की आपण बर्फाच्या गुफेतच आलोय. साईडने अशा छोट्या हट्स जिथे सिटिंग एरिया होता, ओव्हरहेड नॉर्थ स्टाईल ब्रिज, पेंग्विन्स, रेनडिअरची स्नो कार्ट, सो पूर्णपणे असा फोटोजेनिक एरिया होता. 2 स्लाइड्स पण होत्या, ज्यासाठी हे फ्लोटर आपल्याला ओढत वर घेऊन जायला लागत होतं आणि एक माणूस असिस्ट करण्यासाठी पण होता. डिस्टन्स कमी होता, पण फ्लोटर स्पीड फास्ट कॅप्चर करत होतं. ओबड-धोबड असल्यामुळे ऑफरोडची फील येत होती. फोटोजेनिक ॲटमॉस्फिअर असल्यामुळे भरपूर सारे रील्स, फोटोज शूट केले. मध्ये-मध्ये स्नोफॉलचा फील येऊ दे म्हणून स्नोसुद्धा स्प्रिंकलमधून स्प्रे करत होते. पण त्यावेळी आम्ही स्लाइड्स एन्जॉय करत होतो, सो आमचं लक्षच गेलं नाही. ते कॅप्चर करायचं राहूनच गेलं. जिकडे दिसेल तिथं बर्फ घेऊन कॅमेऱ्यावर आणि एकमेकावर फेकायचं कामच चालू होतं. एका ठिकाणी उभारलं की थंडी वाजत होती, म्हणून फ्लोटरवर बसवून एकमेकाला ओढायचं, ढकलायचं काम करत होतो. फन के साथ साथ कार्डिओ भी. पण इथं आम्ही काय चूक केली होती की शूजच्या आत पॅन्ट घातली होती, सो उडणारा बर्फ सगळा शूजमध्ये चालला होता आणि सॉक्स पूर्ण गारठून गेले होते. अशा बर्फाच्या दगडासारखे हार्ड झाले होते सॉक्स. सो ही चूक तुम्ही करू नका. शूजच्या वरून पॅन्ट घ्या, सो बर्फ शूजच्या आत जाणार नाही आणि पाय सेफ राहतील. कारण का हात आणि पाय गार पडले की थंडी आपल्या बॉडीमध्ये जायला चालू होती. 11 ते 12 यामधली पहिली 15 मिनिटं आपल्याला ड्रेसअप होण्यासाठी दिली जातात आणि स्टार्टला ब्रीफिंग केली जाते आणि उरलेले 45 मिनिट्स हे आतमध्ये स्नो पार्कचे असतात. पण हे 45 मिनिट सुद्धा जास्त वाटत होते. त्याच्या आधीच कधी एकदा बाहेर पडीन असं झालं होतं. खूपच गारठून गेलो होतो. पण पैसे भरलेत म्हटल्यावर ते वसूल तर करायलाच पाहिजेत. म्हणून आम्ही मजा करायला काही सुट्टी दिली नाही. हे ब्रिज बघून असं वाटत होतं की खालून एक नदी गेली पाहिजे. हळूहळू करत इतर लोक बाहेर पडायला चालू झाले होते. आम्ही सर्वात लास्टला बाहेर पडलो, तरी सुद्धा अजून 5 मिनिट कमीच होते. बाहेर आल्यावर हाशवाली फिलिंग आली. पहिल्यांदा गरमी जरा बरी वाटली. कॅमेरा पूर्णपणे फॉग होऊन गेला होता. इथे त्यांनी दिलेले जॅकेट्स, शूज, ग्लोव्ज सबमिट करायचेत आणि यांची एक गोष्ट चांगली वाटली म्हणजे जॅकेट, ग्लोव्ज एकदम हायजेनिक ड्रायक्लीनवाले होते. सो त्यासाठी फुल मार्क्स. बर्फात खेळून भूक लागली होती. सो बाहेर फूड कोर्टमध्ये येऊन पावभाजी, फ्राईज आणि डोसा खाऊन आम्ही हायलँड क्लबला आलो. या क्लबचा व्लॉग तुम्हाला पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच व्लॉगसाठी डू सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.